तेजा, अगं उठ, बघ मी आले. विसरलात ना तुम्ही सगळ्या मैत्रिणी मला? तेजा, तू पण विसरलीस का ग? मिठू, कुठे आहेस यार तू? कुठे आहेस? वल्लू वल्लू वल्लू, ऐक ना. काय कशी झाली पूजा? अजित आणि प्रेरणाताई कधी गेले? तुम्ही काय करणार आहात हे सगळं जाणून? त्यापेक्षा तुम्ही सांगा ना, काल रात्री तुम्ही कोणासोबत होता? कोणासोबत म्हणजे? वल्लू काय काय भलता सलता विचार करतेस तू? महत्वाचं काम होतं म्हणून गेलो होतो. अच्छा, पूजेपेक्षा महत्वाचं काम होतं का? असं काय काम होतं सांगा ना. वल्लू, हे बघ, खरंच जर महत्वाचं काम नसतं ना तर मी नसतो गेलो. पण हे बघ, मौसमी केमिकल्स नावाची एक कंपनी आहे जिच्या लायसन्सचं काम मी करतो. काल रात्रीपर्यंत त्यांचं काम जर पूर्ण झालं नसतं तर कंपनीला दंड भरावा लागला असता आणि तो दंड काही लाखांच्या घरात होता. कदाचित कंपनी सील झाली असती आणि त्या कंपनीत काम करणारे अनेक कुटुंब रस्त्यावर आले असते. ते होऊ नये म्हणून मी पूजा अर्धवट सोडून माझं काम पूर्ण करायला गेलो होतो. पास. सॉरी. हे, नाही, माझं चुकलं. तू खरंच सॉरी, मनापासून सॉरी. मी उगाच काहीतरी भलता सलता विचार करत बसले. मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतोय आज. तुम्ही पूजेपेक्षा तुमच्या कामाला महत्त्व दिलं. आज लाखो गरीब लोक रस्त्यावर आले असते पण तुम्ही त्यांच्या हक्कासाठी लढलात. मला खरंच तुमचा खूप खूप अभिमान वाटतोय. खरं सांगू, मला नेहमी असाच नवरा हवा होता. आणि मला तुझ्यासारखीच बायको हवी होती. मी खरंच खूप नशीबवान समजते स्वतःला. मला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. मी पण खूप नशीबवान आहे. आता गेला ना राग? हो. मी फ्रेश होऊन येतो. हो हो, तुम्ही फ्रेश होऊन या. हा. प्रेरणाताईंना कळवायचंय हे आले म्हणून. वल्लू, माझा टॉवेल. आले. आई, चहा थंड झालाय तुमचा. काही टेन्शन आहे का? काय सांगू जावई बापू, घशाखाली ना अन्नाचं कण उतरणार नाही हो, पाण्याचं घोट उतरणार नाही. सारखं एकच विचार, कसा करू, काय करू. काही प्रॉब्लेम आहे का? सांगा ना मला. म्हटला तर प्रॉब्लेम असा, म्हटला तर नाही. त्याचा काय असा, प्रेरणाच्या बाबांका बरा वाटू खोया ना म्हणून गावाक देवीक नवस केलंय हो. पण आता माका असं वाटतं की माझ्याकडून तो काही पुरो होऊचो नाही. बाबांना आता बरं वाटतंय ना?
मग तुम्ही देवाला जे बोलला आहात ते पूर्ण करायलाच हवं. त्या खरा असावं तुमचा, पण कसा करूचा, काय करूचा? काही अडचण असेल तर मला सांगा, मी करतो मदत. त्याचं काय असा, मी गावाक ना देवाक नवस केलंय हो की गावाक जेवण घालीन म्हणून, पण माझ्याकडे पैसे नाही हो आता. कित्या किंवा नवस बोललंय कोणाच ठाऊक. पण नवस पुरो नाही केलं ना तर देवीचं कोप होतो लो, याची भीती वाटतं हो माका. नाही आई, एक मिनिट. आई, मला माहिती आहेत हे फार नाही आहेत, फक्त 50,000च आहेत. कित्या? हे एवढे पुरतील ना? जावई बापू, माझ्या अडचणीत देवासारखे धावून इल्लास हो. दुसरा काय असताना तर मी खरंच पैसे मागले नसते हो तुमच्याकडे, पण नवस असा ना फेडूचो लागतलोच हो. कसले पैसे दिले साईला? अगं ते बँकेत भरायचे होते, पण मला जमणार नाहीये. मग आई त्याच बाजूला चालल्या होता. मी म्हटलं आईंना की तुम्ही जाता जाता देता का पैसे, म्हणून ते. होय होय, मी जमा करून येते. हा, जाऊन येते. हा, भरून येते. हा, पैसे मी. थांब हा? बाई. दे इकडे पैसे. दे. नाही, पैसे दे माझ्याकडे. तू कशाला नेतेस पैसे? अगो मी जमा करते ना, मी बँकेतच जाते. थंय जाते मी. राहू दे, मी करेन. आणि अशी काही कामं असतील ना तर मला सांगत जा अजित, मी करत जाईन ती. फक्त माझ्या नकळत आईला पैसे देत जाऊ नकोस. अगो जावई बापू काय माझ्या संसारासाठी पैसे देत होते? हा, प्रेरणा, मी आईला पैसे दिल्याचा तुला काही प्रॉब्लेम आहे का? या प्रश्नाचं उत्तर आत्ता इथे देण्याची गरज वाटत नाहीये मका. बाहेर जात होतीस ना, उशीर होईल, जा. आणि हो, पैशांची काळजी करू नकोस. आमचे पैसे आहेत ना, मी भरीन ते बँकेत. काय झालं आज, इतका का राग आलाय माझ्या प्रेरणाला? रागावू नको तर काय करू मग? अगं झालंय काय, तू ना शुल्लक शुल्लक गोष्टींचं उगाच टेन्शन घेतेस. माझ्या आईला परस्पर 50,000 रुपये देणं ही क्षुल्लक गोष्ट नाहीये अजित. अगं ते मी बँकेमध्ये. हे बघ, कारण काहीही असो, आपल्या संसारातला 1 रुपयाही मला माझ्या आईला द्यायचा नाहीये. अगं आई आहेत त्या तुझ्या, तू आईबद्दल असं कसं म्हणू शकतेस? आई, प्रेरणा, मला माहिती आहे तुला तुझ्या आईच्या काही गोष्टी नाही पटत, पण प्रेरणा तू ना खूप नशीबवान आहेस. तुला स्वतःचं कुटुंब आहे, आई बाबा भाऊ सगळे आहेत. माझं बघ ना, माझी स्वतःची अशी नातीच नाही आहेत. मी तुझ्याबरोबर लग्न केलं ना तेव्हा मला असं वाटलं की मला माझं कुटुंब मिळालं, त्यांचं प्रेम मिळालं.
मी त्यांच्यासाठी काहीतरी करतो ना, तेव्हा मला असं वाटतं की मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करतोय. मग तू मला का अडवतेस? तुझी आई माझी सुद्धा आई आहेच ना. नाही, ती तुझी आई नाहीये. ती तुझी काय, ती कोणाचीच आई होऊ शकत नाही. प्रेरणा, हे तू ना रागात बोलतेस, पण मला ना खरंच आवडतं त्यांनी माझ्याकडे काही मागितल्यावर. मला खरंच वाटतं की माझी आईच माझ्याकडे काहीतरी मागते. मी तुझ्या माझ्या नात्यांमध्ये भेदभाव नाही ग करत. तोच तू करावास अशी इच्छा आहे माझी. अगं पण का? आईबद्दल इतका कडवटपणा काय तुझ्या मनात प्रेरणा? तू माझ्या आईला परस्पर पैसे दिलेस याविषयी प्रॉब्लेम नाहीये मला, पण दान नेहमी सत्पात्री असावं असं म्हणतात अजित. तुला वाटतंय ना, तशी नाहीये ती बाई. तिने खूप लोभी आहे. आजपर्यंत तिने माझ्याकडे कधी मुलगी म्हणून बघितलेलं नाही. कायम मी एक पैसे छापणारं मशीन आहे असंच वाटत आलंय तिला. आणि म्हणून मी तुला समजावण्याचा प्रयत्न करतेय की असे डायरेक्टली पैसे देत जाऊ नकोस तिला. हे बघ प्रेरणा, मला कळतोय तुझा कन्सर्न, पण पटत नाहीये. अगं ते आपल्या घरात राहतात, आपल्या परिवाराचा भाग आहेत. मग इतका बारीक बारीक विचार कसा करणार ना? तेच नको होतं मला.